दगड बोलतात आणि आज बोलणार आहेत ते दगड ज्यांनी जवळपास 1000 वर्षापूर्वीचं एक रहस्य त्यांच्यामध्ये सामावून ठेवलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणपासून जवळ असलेलं अंबरनाथ या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर आहे. ज्या प्राचीन शिवमंदिराला जर तुम्ही बघितलं तर दुरून एकदम सुंदर असं शिवमंदिर तुम्हाला दिसणार. पण जसं जसं त्या मंदिराच्या जवळ तुम्ही जाल आणि त्या शिखराकडे बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्या शिखर कधी बांधलाच गेला नाही. आणि इथूनच सुरू होतं या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा आहेत. काही जण म्हणतात की हे मंदिर एका रात्रीच राक्षसांनी बांधलं होतं, तर काही जण म्हणतात दैवी शक्तीमुळे हे मंदिर बांधलं गेलं आहे. पण इतिहासाला असा दाव्यांचा ठोस पुरावा मात्र कुठेच सापडत नाही. त्याच्यामुळेच लोककला एका रात्रीची गोष्ट सांगते, पण हे दगड जे आहेत ना ते 1000 वर्षाच्या मानवी मेहनती, कौशल्य आणि अद्भुत स्थापत्य कलेची साक्ष देतात. इतिहासकारांच्या मते हे जे मंदिर आहे ना ते इसवी सन 1060च्या सुमारास शालिहार राजांच्या राजवटीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आणि शतकानुशतक होणारे युद्ध, त्यानंतर नैसर्गिक झीज आणि काळाच्या ओघात त्याच्या शिखराचं नुकसान झालं असेल असं काही अभ्यासक मानतात. पण मंदिराचं रहस्य म्हणजे त्याचं अपूर्ण शिखर हेच नाहीये. त्याचं दुसरं रहस्य म्हणजे सूर्याची किरणं वर्षातील काही ठराविक काळात थेट गर्भगृहात प्रवेश करतात आणि शिवलिंगावरती पडतात. हजारो वर्षापूर्वी ना लेझर ना कोणतं तंत्रज्ञान, तरीही बरोबर दिशा ठरवून कोणत्या दिशेने सूर्य येईल आणि मग त्याचं सूर्यकिरण कसं त्या शिवलिंगावर पडेल ही टेक्नॉलॉजी त्यांनी कशी अवगत केली असणार. आणि आता या दगडांकडे नीट पहा. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती देव देवता, नर्तिका, पौराणिक प्रसंग आणि अप्रतिम नक्षीकाम तुम्हाला कोरलेलं दिसतं. म्हणजे हे मंदिर हे फक्त पूजेसाठी नव्हतं हे मात्र नक्की. या मंदिराबद्दल आणखीन एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाल ना तर त्या ठिकाणी एक वेगळाच थंडावा तुम्हाला जाणवतो. हा जो तुम्हाला थंडावा किंवा हा जो गारवा जाणवतो ना त्याच्या मागचं एक मुख्य कारण म्हणजे ही जाड दगडी रचना आणि प्राचीन स्थापत्य शैलीमुळे तुम्हाला हा गारवा जाणवतो. ज्या मंदिरामध्ये इतिहास, स्थापत्य शैली, विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्रित कोरलं गेलं होतं, त्या वेळेस त्या कारागिरांनी कोणतं ज्ञान वापरलं असेल. त्यामुळे जेव्हा केव्हा या मंदिराला तुम्ही भेट द्याल ना तेव्हा फक्त दर्शन याच हेतूने जाऊ नका. त्या मंदिरात कोरलेला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास एकदा नीट पहा. त्या दगडांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला काहीतरी अनुभव द्यायचा, तो मात्र नक्की बघा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातलं एक असं मंदिर अनुभवणार आहोत ज्या ठिकाणी मंदिराच्या गर्भगृहासमोर तुम्हाला नंदीच दिसणार नाही. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हर हर महादेव.